महाराष्ट्रातल्या सर्व केमिस्ट बंधू भगिनींना नमस्कार। आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना संबंध देशातील जीएसटीवरील कराबाबत फेरविचार करण्याची घोषणा केली आणि यावर ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने आपली मागणी केली की सर्व कंट्रोल औषधांवर 0% आणि इतर सर्व डिकंट्रोल, जनरल, कॉस्मॅटिक, आयुर्वेदिक, युनानी, सध्या सगळ्यावरती किमान 5% जीएसटी लावावा अशी मागणी केली। यावर जीएसटी काउन्सिलची 56व्या मीटिंगमध्ये दिनांक 3 सप्टेंबर रोजी जी जीएसटी काउन्सिलची मीटिंग झाली यामध्ये आपण पाहिलं की आपली बरीचशी औषधं जी 28% होती, 18% होती, 18% होती ती 5%वर आली आणि जवळजवळ 33 औषधं ही 0%वर आलेली आहेत। आणि यामुळे आपण पाहतो की ग्राहकांना कमीत कमी माझ्या अंदाजानुसार औषधी ही 5 ते 7% स्वस्त होणार आहेत। आणि ही सरकारची जी काही योजना आहे किंवा सरकारने जी काही लोकांना एक प्रकारची सवलत दिली आहे ती परिपूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याची हमी केंद्र सरकारच्या झालेल्या 2 मीटिंगमध्ये आम्ही सरकारला केली। केंद्र सरकारच्या 2 ज्या सभा झाल्या यामध्ये आपण आपल्या औषधी व्यापाऱ्यांना पर्टिक्युलरली होलसेलरला आणि रिटेलरला होणारं नुकसान, मार्जिनमध्ये होणारं नुकसान हे आपण सांगितलं, ज्यामध्ये होलसेलरला जीएसटी इनपुटमध्ये होणारं नुकसान आणि जे रिटेल बंधू आहेत यांना सुमारे 60% एमआरपीवर 5% नुकसान होत आहे आणि ते टाळण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे ही मागणी केली की आपण निदान ओल्ड एमआरपी जी आहे ही डिसेंबरपर्यंत विकायला दोन्ही रिटेल आणि होलसेलला परवानगी द्यावी। परंतु आपली कुठलीही मागणी सरकारने मान्य नाही केली आणि उद्या 22 सप्टेंबरपासून आपल्याला जी काही सवलत जीएसटीमध्ये लोकांना, आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना मिळाली आहे ती आपल्याला द्यायची आहे। माझ्या अंदाजाप्रमाणे आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 80% जे होलसेल रिटेलर आहेत हे कॉम्प्युटराइज्ड आहेत। त्यामुळे त्यांचे जे वेंडर आहेत त्यांनी केलेल्या याच्यामध्ये आपल्या सॉफ्टवेअरमध्ये करेक्शन केल्यानंतर आपण, मला वाटतं उद्यापासून नवीन एमआरपीची औषधं लोकांना देणार आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्व रिटेल आणि होलसेल यांनी बिल उद्यापासून संपूर्ण बिल करावं आणि आपला जो स्टॉक आहे तो संपेपर्यंत आपल्याला आपली काळजी घ्यावी। मला वाटतं यामध्ये ज्या लोकांचं नुकसान होणार आहे या बाबतीमध्ये आम्ही केंद्र सरकारच्या बरोबर चर्चा केली असताना त्यांनी इंडस्ट्रीबरोबर चर्चा करून ही समस्या सोडवण्याची विनंती केली। त्यानुसार इंडस्ट्री बरोबर आमच्या 3 मीटिंग झाल्या आणि मग गेल्या 16 सप्टेंबरला अखिल भारतीय संस्थेच्या सर्व राज्यांच्या अध्यक्ष सेक्रेटरीमध्ये आपण होलसेलरसाठी त्यांच्या झालेल्या नुकसानावर 22 ऑगस्ट ते 21 सप्टेंबरच्या खरेदीवर 1% आणि 30 दिवसाचं क्रेडिट त्यांना देतो। त्याचप्रमाणे आम्ही या मीटिंगमध्ये रिटेलरचं, खास करून जीएसटीएनमध्ये येणारं रिटेलर आणि कॉम्पोजिटमध्ये येणारा रिटेलर आणि यूआरडीमध्ये होणारा रिटेलचं सुमारे एमआरपीवर 5%चं नुकसान होईल असं दाखवलं आणि असं सांगितलं आणि त्यामध्ये त्यांना भरपाई द्यावी यासाठी एआयसीडीने आग्रह धरला। आणि मग संबंध फार्मा इंडस्ट्रीने सांगितलं की त्यांच्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत ह्या फास्ट मुव्हिंग प्रॉडक्ट रिटेलरला कमीत कमी एक कंपनी 2 याप्रमाणे 1 ऑक्टोबरपासून किमान 1 महिना 10% फ्री स्कीम चालवणार आहे, ज्यायोगे सगळ्या रिटेलरचंही नुकसान टळणार आहे। मी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टचा अध्यक्ष म्हणून सर्व केमिस्ट बंधूंना विनंती करतो की ही आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे आणि केंद्र सरकारने घेतलेला निर्णय सरकारला पूर्णपणे आपण पाठिंबा देतोय। आम्ही ऑल इंडियाच्या वतीने माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि पूर्ण जीएसटी काउन्सिल यांचे आभार आणि अभिनंदन करतोय आणि आपण सर्व केमिस्ट बंधूंनी आपण याला सहकार्य करावं। राज्य संघटनेतर्फे, जिल्हा संघटनेतर्फे
जे काही पोस्टर तुम्हाला पाठवण्यात येतील ते आपल्या प्रवेशद्वारावर ठळक ठिकाणी लावावं. त्याचप्रमाणे कॅश काउंटर वर पण ठळकपणे सांगावं आणि सर्व ग्राहकांना आपण तोंडी सांगावं की ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्टच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य केमिस्टच्या वतीनं, आपल्या जिल्हा असूनच्या वतीनं आम्ही केंद्र सरकारचा निर्णय पूर्णपणे बांधून ग्राहकांना मिळालेली सवलत ही आजपासूनच देणार आहे. यामध्ये निश्चितप्रमाणे जे आपले बंधू होलसेलर आणि रिटेलर हे ज्यांनी कॉम्प्युटराईज नाही केलं त्यांना थोडा त्रास होणार आहे. पण बोर्डवर दिलेल्या आपण जे काही बोर्ड पोस्टर दिले त्यामधलं पर्सेंटेज जर वजावट करून दिलं ओल्ड एमआरपीवर तरी त्यांचं काही नुकसान होणार नाही. यामध्ये मी सर्व आमच्या केम्यूज बंधूंना, आपण सर्व ग्राहक हा आपला राजा आहे, ग्राहक हा आपला देव आहे हे मानून आपण ही जी काही नवीन सरकारने आणलेली जीएसटी मधला बदल हे पूर्णपणे अंमलबजावणी आपण करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.